8 दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसानं कोल्हापूर शहरातल्या 40हून अधिक मार्गांवरचे रस्ते खराब झाले। ठेकेदारांची दर्जाहीन कामं याला कारण असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। विचारपूर्वक या एकामेकाची सांगड करून भ्रष्ट सांगड करून एकामेकाचा म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेला आलेला वर्ण स्टेट गव्हर्नमेंटचा की सेंट्रल गव्हर्नमेंटचा पैसा पूर्णपणे या बोक्यांनी भ्रष्ट करून खाऊन या कोल्हापूरची चाळण करून टाकलेली आहे। कोल्हापुरातले रस्ते 6 महिन्यापूर्वी रस्ते केले होते, त्या कॉन्ट्रॅक्टरांनी रस्ते व्यवस्थित केल्या नसल्यामुळे 4 दिवसात जे पाऊस पडला त्या पावसातूनच पूर्ण रोड धुवून गेलेले आहेत आणि या कॉन्ट्रॅक्टरवर आणि महानगरपालिकेचे पदाधिकाऱ्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे। याच मुद्द्यावरून शिवसैनिकांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र दरवाजा बंद करण्यात आल्यानं शिवसैनिकांनी दरवाजावर लाथा मारून प्रशासनाचा निषेध नोंदवला। त्यानंतर शिवसैनिकांना पालिका आयुक्त भेटले। त्या ठेकेदार गुन्हे दाखल झाले पाहिजेत तरच कोल्हापूरचे रस्ते चांगले भविष्यात मिळतील, आम्हाला मिळणार नाहीत। आणि जर असं 15 दिवसांत नाही झालं तर शिवसेनेची रस्त्यासाठी जी लढाई आहे ती आज कार्यालयामध्ये झाली। त्यांच्या अधिकाऱ्याच्या दारात जाऊन त्यांच्या रस्त्यावर आज शिवसेनेने जाहीर केला की त्यांना सळोकी पळ केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। 15 दिवसांनी शिवसेनेची भूमिका फार उग्र असणार आहे। शहरात गेल्या वर्षभरात किती किलोमीटरचे रस्ते झाले, त्यापैकी किती रस्ते खराब झाले याची आकडेवारी पालिकेकडे नाही। त्यामुळे महापालिका अधिकारी करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय। 10 लाखच्या किंमतच्या जास्त रस्ता झाले तर त्यांच्यावर आम्ही थर्ड पार्टी कडून आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला कडून आम्ही थर्ड पार्टी ऑडिट करून घेते, त्यांच्या अनुसार आम्ही चौकशी अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करणार। जनतेच्या पैशांची लूट करणाऱ्या महापालिका ठेकेदारांवर कधी कारवाई होणार असा सवाल संतप्त कोल्हापूरकर विचारत आहेत। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।